हा नीलम रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आपली आजची रेसिपी आहे सँडविच। चला तर आपण आजची रेसिपी पाहूया। आता बटाटे आपण स्वच्छ धुवून पाणी ऍड करून अर्धा चमचा मीठ ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। चला तर आता आपण करणार आहोत बटाट्याची भाजीची तयारी। आपण बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची, आपण बारीक कांदा चिरून घेणार आहोत। कोथिंबीर ही आपण बारीक चिरून घेणार आहोत। चला तर आपण करणार आहोत ग्रीन चटणीची तयारी। त्यामध्ये घेणार आहोत आपण घेतलेली आहे कोथिंबीर 1 2 ते 3, हिरवी मिरची, लसूण थोडे घेणार आहोत आपण, शेंगदाणे चवीनुसार आपण घेणार आहोत, अर्धा चमचा जिरे, लिंबाचा रस, थोडंसं पाणी। आपण याचा चटणी तयार करून घेणार आहोत। ती तयार झालेली आहे हिरवी चटणी। बटाटे हे आपले शिजून झालेले आहेत। आता आपण याची साल काढून घेणार आहोत। कढईमध्ये आपण 1-2 चमचे तेल घेतलेले आहे। यामध्ये आपण थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता, यामध्ये हिरवी मिरची, कांदा चांगला परतून घेणार आहोत। कांदा भाजत आलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ ऍड करणार आहोत। आता लालसर असा कांदा आपण भाजून घेणार आहोत। कांदा भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद ऍड करणार आहोत। स्मॅश केलेला बटाटा ऍड करणार आहोत। बटाटा आपलं चांगला आता परतून झालेला आहे। तर त्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत। ब्रेड घेतलेले आहे। ब्रेडला आपण हिरवी चटणी, बटाट्याची भाजी आणि त्यावर आपण काकडी, टोमॅटो आणि त्यानंतर आपण कांदा लावून दुसरी साईड ही आपण चटणी लावून ती भाजून घेणार आहोत। बटर यामध्ये आपण आता दोन्ही साइड आपण हे क्रंची असं भाजून घेणार आहोत।
दुसरी साईड आपण थोडेसे भाजून घेणार आहोत. हे आपले झालेले आहेत सँडविचेस तयार. केचप आणि हिरवी चटणी याबरोबर आपण ही सँडविच सर्व करणार आहोत. अशा प्रकारे आपले सँडविचेस तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.